Hello students, we have to learn today remaining example in practice set 2.1. Let us start the fifth example. In fifth example, we have given a triangle ABC. Triangle ABC. In triangle ABC, AB and BC are equal. त्याचं रिझन आपल्याला हे विचारलेलं आहे, तर त्याचं रिझन हे आपल्याला दिलेलं आहे, ते गिवन रिझन आहे. आता हे हा जर 90 अँगल असेल आणि AB आणि BC जर इक्वल असेल तर हा अँगल किती असणार आहे, हा अँगल आणि हे दोन्ही अँगल किती असणार आहेत, 45 असणार आहेत. कारण की ही साईड जर ह्या साईडला कॉन्ग्रेंट असेल तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल कसे असतात, कॉन्ग्रेंट असतात. आणि हा जर 90 असेल तर हे दोघं काय असणार आहेत, 45. आणि म्हणून इथं काय येणार आहे, अँगल BAC इज इक्वल टू 45. BAC किती असणार आहे, 45 असणार आहे. आता जेव्हा हा 45 90चा ट्रायंगल असतो तेव्हा ह्या दोन साईड AB आणि BC ह्या साईड हायपोटेनियसच्या किती टाइम्स असतात, तर त्या असतात 1/√2 टाइम्स. म्हणून AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. बघा, AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस AC. म्हणजे ह्या दोन साईड कशा असतात, हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स इतक्या असतात. म्हणून इथे 1/√2 येईल. आता ACची व्हॅल्यू आपल्याला √8 दिली, मग ती √8 टाकली आपण. 1/√2 इंटू √8 हे 1/√2. पण 8 म्हणजे काय, तर 8 म्हणजे 2 इंटू √2. कसं, तर तुम्हाला तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहात. 8 म्हणजे काय, 8 म्हणजे 4 इंटू 2. 4 इंटू 2. आता हा जो 4 आहे हा काय होईल, ह्याचा स्क्वेअर रूट घेऊ. 4चा स्क्वेअर रूट 2 आणि हा 2चा स्क्वेअर रूट नाही म्हणून आपण 2च लिहायचं. आणि म्हणून √8ची व्हॅल्यू काय आली, 2√2. मग इथे आलं 2√2. आता हा √2 आणि हा √2 कॅन्सल होईल, इथे कॅन्सल येईल, 2 आलं आन्सर. आता आपण बघूया 6वं एक्झाम्पल. 6व्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डायग्राम दिलेली नाही, मी काढली ती इथं. काय आपल्याला दिलेलं आहे, फाइंड साईड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. आपल्याला सांगितलंय की एक स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरचा डायगोनल किती आहे, 10 आहे. स्क्वेअरचा डायगोनल 10 दिलाय आणि त्याची साईड शोधायची आणि पेरिमीटर शोधायचं आहे. मग स्क्वेअर आपल्याला दिलेला असल्यामुळे आपण कसली डायग्राम काढायची, तर स्क्वेअरची. हा स्क्वेअर आहे आणि ह्या स्क्वेअरचा काय दिलाय, आपल्याला डायगोनल दिलाय. किती दिलाय, तो 10 दिलाय. आणि आपल्याला ही साईड शोधायची. तर ही हा स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरचा हा एक 90 अँगल असणार आहे आणि हा काय असणार आहे, 45 असणार आहे. किंवा आपण स्क्वेअर संदर्भात आपण बघितलं होतं, साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल. साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल ऑफ स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा डायगोनल आणि त्याच्या साईडच्या रिलेशन संदर्भातला. म्हणून आपण हा फॉर्म्युला आपण इथं वापरूया. साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 इंटू डायगोनल ऑफ स्क्वेअर. आता इथे 1/√2 आणि डायगोनल किती दिलाय, 10 दिलाय. मग आपण इथे 10 व्हॅल्यू पुट केली. मग आता 1/√2 इंटू 10. मग हे कसं सॉल्व्ह करायचं, तर हे बघा इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. 1/√2 इंटू 10. आता √2 जो आहे तर √2ने √2ला मल्टिप्लाय करा दोन्ही बाजूला. √2 अपॉन √2 इंटू √2. 9वीतलं बरं का हे. आपण काय केलं, तर √2ने वरती आणि खाली दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं. तर हा √2 आणि हा √2 काय होईल, 2 होईल. मग वरती काय येईल, √2 इंटू 10 आणि खाली काय येईल, 2. इथं लिहिलेलं आहे बघा आपण, √2 इंटू 10 अपॉन 2. काय केलं आपण, तर ह्या √2ला वरती आणि खाली 1ला √2ने खाली √2ला √2ने मल्टिप्लाय केलं आणि मग आपल्याला हे मिळालं, √2 इंटू 10 अपॉन √2 इंटू √2. देअरफॉर √2 इंटू 10 आणि √2 इंटू √2 किती आलं, 2 आलं. √2 इंटू 10 अपॉन 2. आता हा 2ने आपण 10ला भागलं तर काय येईल, 5 येईल. 5√2 आन्सर येईल. म्हणजे साईड किती आली, 5√2. आता पेरिमीटर किती असतो, पेरिमीटर म्हणजे चारही बाजूंची बेरीज. म्हणजे ही 5√2, ही 5√2, ही 5√2, ही 5√2. आणि स्क्वेअरचा पेरिमीटर जो असतो तो म्हणजे काय येणार आहे, 4 इंटू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 4 इंटू साईड.
4 × 5√2, मग ते किती आलं 4 × 5 20√2. अशा पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सोडू. आता 7th एक्झाम्पल बघा. 7th एक्झाम्पलमध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याची परत हायपोटेनियसवर अल्टिट्यूड दिलेली आहे. बघा आता इन ट्रायंगल DFE F इज इक्वल टू 90. काय दिलंय ते नीट बघायचं बारकाईने. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये F 90 दिलाय. FG परपेंडिक्युलर ED. FG कुणाला परपेंडिक्युलर दिलाय? ED ला परपेंडिक्युलर दिलाय आणि GD दिलाय 8 आणि FG दिलाय 12. आता आपल्याला त्यांनी EG शोधायचा आहे, नंतर FD शोधायचा आहे आणि नंतर EF शोधायचा आहे. म्हणजे आपल्याला ह्या 2 साईड दिल्यात आणि ह्या 1, 2, 3 उरलेल्या शोधून काढायच्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही डायग्रॅम बघितली की तुम्हाला कोणती प्रॉपर्टी आठवली पाहिजे? तर जॉमेट्रिक मीनची. मग जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आपण इथे यूज करूया. मग काय आहे जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी? इन ट्रायंगल DFE F इज 90, FG परपेंडिक्युलर हायपोटेनियस DE, देअरफोर काय प्रॉपर्टी आहे? देअरफोर GF² इज इक्वल टू GD × GE. GF² इज इक्वल टू GD × GE. तुमची आता पाठ झाली असेल की हा जो अल्टिट्यूड असतो, अल्टिट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू हे 2 पार्ट जे असतात त्या 2 पार्टचं मल्टिप्लिकेशन. FG² इज इक्वल टू GD × GE. व्हॅल्यू पुट करा. GFची व्हॅल्यू आहे 12, GDची व्हॅल्यू आहे 8 आणि GE ॲज इट इज. 12² म्हणजे 144. 8 इकडे आणला, डिव्हाइड केला. 144/8 इज इक्वल टू GE. आता 8ने आपण 144ला डिवाइड केलं तर किती आन्सर येईल? 16. म्हणजे GE किती आला? 16 आला. म्हणजे पहिली आपल्याला साईड मिळाली ती किती मिळाली? 16. कुठे आहे GE? हा GE किती आला आपला? तर 16 आलेला आहे. आता आपल्याला हा EF शोधून काढायचा आहे आणि DF शोधून काढायचा. तर अगदी सोपं आहे बघा. हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड जर दिलेल्या असतील, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या जर 2 साईड दिलेल्या असतील तर तिसरी आपण पायथागोरसने शोधून काढू शकतो. म्हणजे ही 16 आहे, ही 12 आहे, तर ही कशी शोधून काढायची? पायथागोरसने शोधून काढायची. त्याचप्रमाणे इकडची सुद्धा हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि एक साईड तुम्हाला 8 दिली आहे, 8 दिली आणि 12 दिली आहे, तर हायपोटेनियस कशा शोधायचा? तर तो पायथागोरसने शोधायचा. मग दोन वेळा आपण पायथागोरस यूज करून शोधून काढूया. इन राईट अँगल ट्रायंगल DGE, इन राईट अँगल ट्रायंगल DGE DF² इज इक्वल टू GD² प्लस GF². DF² इज इक्वल टू GD² प्लस GF². पायथागोरस थेरम हे रिझन द्यायचं. व्हॅल्यू पुट करा. याची व्हॅल्यू 8, याची व्हॅल्यू 12. 8चा वर्ग 64, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज झाली 208. DF² इज इक्वल टू 208 आलं. मग DF इज इक्वल टू आलं, आपण स्क्वेअर रूट घेतला याचा तर DF आलं आणि याचा स्क्वेअर रूट ऑफ 208. आता 208चं आपण सिम्पल सडमध्ये करूया रूपांतर. तर 208ला आपण 16 × 13 करू शकतो. 16 × 13, 16चे 4 बाहेर येतील. मग DFची व्हॅल्यू किती आली? DF इज इक्वल टू 4√13 आली. आता आपण दुसरा ट्रायंगल बघूया, EGF. आता EGF या ट्रायंगलमध्ये EF² इज इक्वल टू EG² प्लस GF². म्हणजे 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग बरोबर EF² असं येईल पहा. हा इन राईट अँगल ट्रायंगल EGF EF² इज इक्वल टू EG² प्लस GF². म्हणजे 16² प्लस 12² इज इक्वल टू 16चा स्क्वेअर 256, याचा स्क्वेअर 144. 256 प्लस 144 तर किती ॲडिशन आली त्याची ॲडिशन आली 400. EF² इज इक्वल टू 400 आणि हे बघा EF² इज इक्वल टू 256 प्लस 144 आणि देअरफोर EF² इज इक्वल टू 400. आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं, ह्याचं स्क्वेअर रूट EF आणि याचं स्क्वेअर रूट 20. मग अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं? तर आपल्याला EG विचारला होता, तर EG किती आला? 16. FD विचारला होता, FD किती आला? FD आला 4√13 आणि EF विचारला होता, तर EF आला 20. आपण कसं काढला? तर आपण GE काढला जिओमेट्रिक मीन थेरमनी, EF आणि DF काढला आपण पायथागोरस थेरमनी.
अशा पद्धतीने आपण 7th एक्झाम्पल कम्प्लीट केलेलं आहे. नाऊ वी हॅव टू सी 8th एक्झाम्पल. 8वं एक्झाम्पल पाहूया आपण. 8वं एक्झाम्पल पण अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. तर बघा, फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 अँड ब्रेथ इज 12. मला वाटतं 8वीचं उदाहरण आहे. 8वीत आपण असं एक्झाम्पल 9वीत पण घेतलेलं आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याचा आपल्याला एक साईड दिलेली आहे 35 आणि एक साईड दिली आहे 12 आणि हा डायगोनल काढायचा. तर ऑब्व्हियसली आपण इथे पायथागोरस वापरायचं. पायथागोरसमध्ये काय येणार आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ABची व्हॅल्यू 35, BCची व्हॅल्यू 12. 35 स्क्वेअर म्हणजे 1225, 12 स्क्वेअर म्हणजे 144, बेरीज आली 1369 आणि याचा स्क्वेअर रूट आला 37, म्हणजे ही किती आली, 37 आली. आता आपण 9वं एक्झाम्पल पाहूया. 9व्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रूव्ह करायला सांगितलेली आहे. काय प्रूव्ह करायला सांगितलंय पहा. आपल्याला इथं PRQ हा राईट अँगल ट्रायंगल दिला आहे, R90 दिलेला आहे आणि आपल्याला एम इज द मिड पॉईंट. एम हा RQचा मिड पॉईंट दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाले फार अवघड आहे, पण मी आता हे प्रत्येक स्टेप मी हळूहळू सांगते, तुम्ही ती मन लावून लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला एकाच याच्यामध्ये तुम्हाला तो एक्झाम्पल ते जे आहे ते समजेल. आता नीट बघा, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. आता पहा, हा जो ट्रायंगल आहे PRQ हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. R इज 90 आणि त्यामुळे आपण इथं PRQ मध्ये आपण पायथागोरस जर यूज केला तर काय येईल, आरच्या समोरची साईड कोणती आहे, PQ. आपण PRQ ट्रायंगल घेतलाय तर PQ स्क्वेअर इज इक्वल टू RQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. बघा परत एकदा पहा, इन ट्रायंगल PRQ या ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस कोणता आहे या ट्रायंगलमध्ये, तर PQ. हायपोटेनियसचा स्क्वेअर हा कसा आहे, तर ह्या ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस स्क्वेअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. इथे काय रिझन येईल, पायथागोरस थेरम. आता इथे PR स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहिला, तसाच्या तसा लिहिला, PQ स्क्वेअर तसाच्या तसा. परंतु RQ काय आहे, RQ हा कुणाच्या दुप्पट आहे, तर हा RMच्या दुप्पट. हा जो RM आहे हा RM आणि MQ सेम आहे कारण हा मिड पॉईंट आहे. त्यामुळे RQ कसा झाला, RQ इज इक्वल टू 2RM. म्हणजे इथं आपण किंमत काय घेतली, RQची किंमत आपण 2RM घेतली. RQ इज इक्वल टू 2RM कारण तो मिड पॉईंट आहे R. मग आता आपण इथं 2RM टाकली. PR स्क्वेअर ॲज इट इज 2RM स्क्वेअरचा वर्ग काय येईल, 2चा स्क्वेअर येईल 4 आणि RMचा स्क्वेअर RM स्क्वेअर. तर PR स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता बघा RMची व्हॅल्यू काय आहे, तर RMची व्हॅल्यू आहे PM मायनस PR स्क्वेअर. PM मायनस PR स्क्वेअर. का, RMची व्हॅल्यू आपण ही का घेतली PM मायनस PR स्क्वेअर, कारण बघा तर हा जो आहे हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. तर ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये PM स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. बघा परत, PM स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. म्हणून इथं काय येईल बघा, आता तुम्हाला दाखवते, PM स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. हे काय आहे, पायथागोरस आहे. मग ह्या RMची व्हॅल्यू कशी येईल, हा PR स्क्वेअर इकडे आणल्यावर वजाबाकीमध्ये PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर. अशा पद्धतीने RM स्क्वेअरची व्हॅल्यू आली PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर आणि तीच आपण इथं लिहिली आहे बघा, RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर पायथागोरसवरनं. आता 4ने मल्टिप्लाय करून टाका. PQ स्क्वेअर ॲज इट इज, PR स्क्वेअर ॲज इट इज, 4ने इकडे मल्टिप्लाय केलं, 4 इंटू PM स्क्वेअर 4PM स्क्वेअर आणि 4 इंटू PR स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर. हां, आता इथे 8 मल्टिप्लाय केलं. आता हा PR स्क्वेअर आणि हा 4PR स्क्वेअर यांची वजाबाकी केली. हे 4 आहेत आणि हा 1 आहे. 4 मधनं 1 वजा झाला तर इथं किती राहिलं, 3PR स्क्वेअर राहिले. हा 4PM स्क्वेअर इथं लिहिला आपण
आणि हा पी आर स्क्वेअर याच्यातून वजा केला तर किती आलं 3 पी आर स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर ॲज इट इज, पी क्यू स्क्वेअर ॲज इट इज 4 पी एम स्क्वेअर, हा पी आर स्क्वेअर यातनं वजा झाला -3 पी आर स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे. दिसायला जरी मोठं असलं तरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे आणि सोपं एक्झाम्पल आहे. तर नीट लक्षपूर्वक बघा. आता इथे काय सांगितलंय, वॉल ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर साईड स्ट्रीट. एक रस्ता आहे, ही डायग्राम खूप महत्वाची आहे. रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला दोन्ही साईडला 2 बिल्डिंग पॅरलल उभ्या आहेत. आता ही बिल्डिंग XB नावाची आणि YD नावाची. नंतर बघा इथे XB काय आहे, XB रिप्रेझेंट द वॉल ऑफ फर्स्ट बिल्डिंग. XB ही काय आहे, एका बिल्डिंगची भिंत आहे. YD काय आहे, YD रिप्रेझेंट द वॉल ऑफ सेकंड बिल्डिंग. YD ही दुसऱ्या बिल्डिंगची भिंत आहे. आणि BD काय आहे, BD रिप्रेझेंट द लेंथ ऑफ स्ट्रीट बिटवीन 2 वॉल. 2 वॉलच्या मधला हा काय आहे, रस्ता आहे. रस्त्याची ती लेंथ आहे किंवा विड्थ म्हणूया आपण त्याला. आता पुढे काय सांगितलंय बघा, अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. लॅडर म्हणजे शिडी. एक शिडी रस्त्याच्या मध्ये ठेवली. आता हा रस्ता आहे, रस्त्याच्या एका कुठल्या तरी पॉइंटला शिडी आपण ठेवलेली आहे आणि त्या शिडीची उंची आहे 5.8 मीटर. 5.8 मीटर लांबीची ती शिडी आहे. नंतर तिचे 2 पोझिशन केलेलं आहे. प्लेस ऑन स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4. एका पोझिशनमध्ये ह्या शिडीची जी वरचा टॉप आहे तो टॉप ह्या बिल्डिंगच्या एका खिडकीपाशी येऊन ठेवलेला आहे. आणि ही फर्स्ट पोझिशन आहे. आणि किती उंचीवर आहे तर 4 मीटर उंचीवरती, ह्या भिंतीच्या 4 मीटर उंचीवरती या शिडीचं टोक आलेलं आहे. आणि दुसऱ्या पोझिशनमध्ये सांगितलंय ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर. आणि ही लॅडर काय केलेली, ही जी लॅडर आहे ही टर्निंग ओव्हर केली, वरतून टर्न केली. खालचा पॉईंट तसाच ठेवलाय आणि ही जी लॅडर आहे ही अशी टर्न केली. अशी टर्न केल्यानंतर तिचा टॉप कुठे गेला, दुसऱ्या बिल्डिंगच्या एका पॉइंटवर गेला. दुसऱ्या बिल्डिंगच्या पॉइंटवर गेल्यानंतर तो किती मीटर अंतरावर पोहोचला तर तो 4.2 मीटर अंतरावरती इथे पोहोचला. म्हणजे हे अंतर आहे 4.2. आता आपल्याला ह्याच्यावरनं विचारलं फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तुम्ही या स्ट्रीटची विड्थ शोधून काढा असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे आणि हा पण एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे. तर ह्या ABC इन राईट अँगल ट्रायंगल ABC हायपोटेनस कोणता आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. किंमत टाका, ACची किंमत 5.8, ABची 4, ही BC. 5.8चा स्क्वेअर 33.64, याचा वर्ग 16, यांची वजाबाकी आली 17.64. BC स्क्वेअर इज इक्वल टू 17.64 आणि BCचा स्क्वेअर रूट BC 17.64चं वर्गमूळ 4.2. त्यामुळे BC किती आला, हा BC आला 4.2. त्याच पद्धतीने आपण ह्या ट्रायंगलमध्ये आपण सोडवल्यानंतर आपल्याला EC स्क्वेअर इज इक्वल टू ED स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. मग EC आहे 5.8, ED आहे 4.2, CD तर याचा स्क्वेअर 33.64, याचा 17.64, ह्यांची वजाबाकी आली 16. मग CD स्क्वेअर आलं 16, CD आलं 4, तर हा किती आला 4. मग हे जर 4.2 आलं आणि हे जर 4 आलं तर ही काय होईल, BD किती येईल, BD त्या दोघांची बेरीज 4.2 प्लस 4 इज इक्वल टू 8.2. Therefore BD is equal to BC plus CD. Therefore BD is equal to 4.2 plus 4 is equal to 8.2. आणि अशा पद्धतीने विड्थ आलेली आहे स्ट्रीटची 8.2. तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, खूप प्रॅक्टिस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.